आतापर्यंत जी 2 पुस्तकं आपण अभ्यासलेली आहेत, विशेषतः उत्पत्ती हे पुस्तक, या पुस्तकामध्ये जवळजवळ 50 अध्याय आपण शिकून घेतले. तदनंतर दुसरं जे पुस्तक होतं ते निर्गम पुस्तक, ज्या पुस्तकामध्ये 40 अध्याय आहेत. आणि आत्ता जे लेवीय पुस्तक आहे, जे आपण या अधिवेशनामध्ये ऐकून घेणार आहोत, या लेवीय पुस्तकामध्ये एकूण 27 अध्याय आहेत. आणि म्हणूनच एक छोटंसं पुस्तक जरी असलं तरी हे पुस्तक देखील आपल्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या पुस्तकावरती आपण कानाडोळा करू नये, ही माझी आपणाला एक नम्र विनंती आहे. आता या पुस्तकाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करीत असताना माझं जे प्रास्ताविक आहे, हे प्रास्ताविक मी तुमच्यासमोर 5 टप्प्यामध्ये याचं मी विभाजन केलेलं आहे. पहिला जो भाग आहे तो म्हणजे लेवीय हे जे शीर्षक या पुस्तकाला प्राप्त झालेलं आहे ते कशा प्रकारे, ते थोडक्यामध्ये आपण शिकून घेणार. तदनंतर या पुस्तकाचा जो लेखक आहे, ग्रंथकार, तो कोण आहे. तिसरा मुद्दा, या लेवीय पुस्तकामध्ये मुख्य शिकवणूक कुठली आहे, मुख्य थीम किंवा विषय कुठला आहे. तदनंतर या लेवीय पुस्तकाचं स्ट्रक्चर किंवा रचना कशा प्रकारे आहे. आणि शेवटी या पुस्तकामध्ये कोणती महत्त्वाची शिकवणूक आम्हाला सापडते. तर सुरुवातीला आपण बघूया की लेवीय जे पुस्तक आहे, या लेवीय पुस्तकाला हे शीर्षक कशा प्रकारे प्राप्त झालं. तर लेवीय म्हणजेच याजकाच्या उपासना कार्यासंबंधी अनेक सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे लेवीय पुस्तकाकडे जर आपण लक्ष दिलं तर आम्हाला कुठेतरी समजणार आहे की लेवीय पुस्तकामध्ये उपासनासंबंधी ही नियमावली या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून असं सांगितलं जातं की लेविटिकस, द वर्ड लेविटिकस डिराइव्स फ्रॉम द ट्राइब ऑफ लेवी, whose members set aside by the Lord to be his priest and worship leaders. म्हणजे लेवी नावाची जी जमात आहे, जो वंश आहे, त्याच्यापासून हे जे टायटल आहे, हे शीर्षक आहे, हे या पुस्तकाला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर देवाने काही लोकांना हे बाजूला ठेवलं होतं, जेणेकरून त्यांच्याद्वारे ही लोकांची उपासना जी आहे, भक्ती आहे, या भक्तीला ते मदत करतील. आणि म्हणूनच या पुस्तकाला हे जे टायटल आहे, हे टायटल प्राप्त झालेलं आहे. बऱ्याच वेळा लोकांमध्ये आणि विशेषतः जे बायबल तज्ज्ञ आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचं कधीकधी मतभेद होत नाही. कारण त्यांना असं वाटत असतं की लेवीय पुस्तक जर लेवी या जमातीसाठी किंवा या वंशासाठी जर असेल, म्हणजे केवळ याजक वर्गासाठी असेल, तर त्या ठिकाणी ती 2 अशी कारणं सांगतात की ह्या 2 कारणामुळे हे जे शीर्षक या पुस्तकाला दिलेलं असेल ते योग्य नाही. म्हणजेच लेवीय पुस्तक जर फक्त लेवी वंशातील लेवी जमातीसाठी आहे असं असेल तर हे शीर्षक योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते त्याला कारणं काय देत आहेत, ती 2 कारणं या ठिकाणी देत आहेत. पहिलं कारण ते सांगत आहेत की लेवी वंशातील सर्वच जण प्रत्यक्षपणे हे याजक नव्हते. त्या वंशातील काही विशिष्ट घराण्यातीलच लोकांना याजक पदासाठी बाजूला ठेवलेलं होतं किंवा नेमलेलं होतं. आणि म्हणून हे टायटल किंवा हे टायटल जर आपण सांगत असाल की लेवी वंशासाठी आहे तर उचित नाही. दुसरं कारण ते सांगत आहेत की या पुस्तकातील बराचसा जो भाग आहे, हा भाग केवळ याजकांनाच नव्हे, म्हणजे जे धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंनाच नव्हे, तर सर्वसामान्य इस्रायल लोक जी आहेत यांना उद्देशून सांगितलेलं आहे. आणि येथेच लोकांचं जीवन, त्यांची उपासना, त्यांचं कौटुंबिक नीतीचं आचरण, सामाजिक व सामुदायिक जीवन वर्तन, आर्थिक व्यवहार, या सर्व घटकावर या पुस्तकावरती कुठे ना कुठे चर्चा झालेली आहे, विवेचन आलेलं आहे. हे पुस्तक दीक्षित आणि जे दीक्षित नाहीत, म्हणजे ज्याने दीक्षा स्वीकारली नाही आणि जे दीक्षा स्वीकारलेली आहेत, या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या लेवीय पुस्तकाचा जर आपण कंटेंट बघितला, जर मुख्य गाभा बघितला, तर ओरिजिनली मेंट टू इन्स्ट्रक्ट अ न्यू नेशन ऑफ इस्रायल, म्हणजे इस्रायलचा जो नवीन जी प्रजा होती, नवीन जे राष्ट्र होतं, ह्या लोकांना कुठेतरी सूचना द्याव्यात. आणि त्या विशेषतः त्यांच्या उपासनेसंबंधी,
म्हणजे अतिशय चांगली उपासना त्यांनी कशा प्रकारे करावी, किंवा त्यांचं नीतीचं आणि चांगलं जीवन त्यांनी कसं जगावं, आणि त्यामुळे ते देवाच्या आज्ञेमध्ये राहू शकतील. आणि म्हणून हे शीर्षक या पुस्तकाला लेवीय अशा प्रकारे प्राप्त झालेलं आहे. आता आपण दुसरा जो मुद्दा आहे त्या दुसऱ्या मुद्द्याकडे जात आहोत, आणि जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे या पुस्तकाचा ग्रंथकार म्हणजे लेखक. इस्रायल लोकांचे इजिप्तमध्ये जेव्हा निर्गमन झाले, त्या इजिप्तमधून जेव्हा त्यांचं निर्गमन झालं, ते बाहेर पडले, त्यानंतर त्यांनी सिनाय पर्वतावरती तळ ठोकून त्या ठिकाणी ते वस्ती करू लागले. आणि त्यावेळी मोशेला देवाकडून झालेल्या प्रकटीकरणाचा काही वृत्तांत जो आहे, हा वृत्तांत या लेविटिकस म्हणजे हे लेवीय या पुस्तकामध्ये आम्हाला सापडतो. मोशे स्वतः या पुस्तकाचा जरी मूळ लेखक असल्याचे निश्चितपणे सांगितले नसले, तरी मोशेच हा लेखक असावा असं बहुमताने सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून काही जे संदर्भ असतील, उदाहरणार्थ निर्गम या पुस्तकामधील अध्याय 22 वचन 4 आणि 7, त्याचप्रमाणे गणना पुस्तकामधील अध्याय 33 वचन 2, हे जर आपण वाचले तर आम्हाला समजणार की मोशे ह्या पंचग्रंथातील 5 पुस्तकांचा लेखक आहे, आणि त्या 5 पुस्तकामध्ये लेवीय हे पुस्तक आहे. आणि म्हणूनच मोशेने हे पुस्तक, कधीकधी असं बायबल तज्ज्ञ सांगतात की मोशेने जरी हे पुस्तक लिहिलेलं नसलं, तरी त्याचे निकटचे जे संबंधित लोक असतील, त्याच्या सहवासामध्ये त्याच्याबरोबर राहिलेले जे लोक आहेत, त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे असं बहुमताने सांगण्यात येत असतं. आता लेवीय पुस्तकामधील काही जर मी उतारे तुमच्यासमोर आता वाचले, तर या ठिकाणी आम्हाला कुठेतरी समजतं की परमेश्वर देव हा मोशेबरोबर बोलत असतो आणि मोशेबरोबर तो वार्तालाप करतो. उदाहरणार्थ लेवीय पुस्तकामधील अध्याय 1 वचन 1 काय सांगत आहे की परमेश्वराने दर्शन मंडपातून मोशेला हाक मारली. म्हणजे परमेश्वर देव मोशेशी या ठिकाणी तो बोलला आहे. 4थ्या अध्यायामध्ये वचन पहिलं परत सांगत आहे, परमेश्वर मोशेला म्हणाला. म्हणजे पुन्हा एकदा परमेश्वर हा मोशेशी संवाद साधत आहे. 5व्या अध्यायामध्ये 14वं वचन तेच सांगत आहे, परमेश्वर मोशेला म्हणाला. म्हणजे हे जे 2-3 संदर्भ मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत, आणि विशेषतः अध्याय 6 मध्ये वचन 1 देखील तेच सांगत आहे. ह्या संदर्भामध्ये आम्हाला कुठेतरी समजतं की परमेश्वर देव हा मोशेबरोबर बोललेला आहे, आणि मोशेने हे पुस्तक लिहिलेलं आहे. आता नवीन करारामध्ये मी एक संदर्भ तुमच्यासमोर आता या ठिकाणी वाचत आहे, आणि नवीन करारातील मत्ते शुभवर्तमानामधील अध्याय 8 वचन 4 बघा काय सांगत आहे. येशूने त्यांना म्हटले, पहा, हे कोणाला सांगू नका, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून शुद्धीकरिता मोशेने लिहिलेले आणि नेमिलेले जे नियम आहेत ते तुम्ही त्याचं अर्पण करा. म्हणजे या ठिकाणी मोशेचा संदर्भ किंवा उल्लेख केलेला आहे की मोशेने जे लिहिलेले आहेत, अर्पणासंबंधी जे नियम लिहिलेले आहेत, त्याचं या ठिकाणी माहिती आम्हाला नवीन करारामध्ये देखील सापडते. त्याचप्रमाणे लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 2 वचन 22 देखील तुम्हाला एक संदर्भ आहे. तुम्ही व्यक्तिगत तुमच्या अभ्यासासाठी तो वाचायचा आहे. तर प्रिय मित्रांनो, या संदर्भाद्वारे आम्हाला असं कळतं की मोशे या लेवीय पुस्तकाचा ग्रंथकार किंवा लेखक आहे हे मान्य केलं आहे. आता तिसरा जो मुद्दा आहे, हा तिसरा मुद्दा म्हणजेच या लेवीय पुस्तकाचा मुख्य विषय कुठला आहे, विच इज अ मेन थीम इन द बुक ऑफ लेविटिकस. आणि आपण जर अतिशय हे पुस्तक नजरेखालून घातलं, वाचलं, तर या पुस्तकाचा जो मेन थीम आहे, द मेन थीम ऑफ दिस बुक इज होलीनेस ऑफ गॉड. देवाचं पावित्र्यकरण किंवा देवाचं पावित्र्य. इस्रायल लोकांनी पवित्र देवाची भक्ती कशी करावी व देवाबरोबर त्यांचं नातंसंबंध त्यांनी एकनिष्ठ किंवा दृढ कसं करावं, ह्या संबंधी सांगितलेलं आहे. म्हणजेच हे जे पुस्तक आहे हे पवित्र करण्यासाठी एक प्रकारचं पाचारण करत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, 2018मध्ये आपले होली फादर पोप फ्रान्सिस यांनी गावदाते एत एक्झुल्ताते ह्या नावाचं एक परिपत्रक प्रसिद्ध केलं.
आणि परिपत्रक कशावरती आधारित होतं? तर हे परिपत्रक होतं आधुनिक जगात मानवाला पावित्र्याचं जीवन जगण्यासाठी एक प्रकारचं पाचारण आहे. आणि याच्यावरती हे गावदाते एत एक्झुल्ताते म्हणजे आनंद करा, उल्हास करा, ह्या परिपत्रकामधील अतिशय प्रेरणादायक उद्गार पोप फ्रान्सिस यांनी जे सांगितले एकच वचन आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्यासमोर ठेवत आहे. पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं आहे की पावित्र्याची पायवाट ही साधीच जीवन प्रवासाची आहे. मागे वळू नका, नेहमी पुढे जात राहा आणि जोमाने पुढे जा. बघा, होली फादर पोप फ्रान्सिस यांनी हे जे वचन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, जणू काही आपल्याला आठवण करून देत आहे की लेवीय पुस्तक हे जे पावित्र्यकरणाविषयी पवित्र्याविषयी जे आहे त्याचा आधार आपले सर्व पोप साहेब असतात किंवा आपल्या चर्चमधील अधिकारी वर्ग असतात, ते नेहमी आधार घेत असतात. आणि या पावित्र्यकरणाविषयी ही जी मेन थीम आहे, मुख्य विषय आहे, हा मुख्य विषय या पुस्तकामध्ये दडलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सांगितलं आहे की द होली गॉड ऑफ इस्रायल म्हणजेच इस्रायलचा देव हा पवित्र देव आहे. आणि हे मुळीच इस्रायल लोकांनी विसरू नये याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता महत्त्वाचं वचन किंवा महत्त्वाची एक संदर्भ कुठला या पुस्तकामध्ये सापडतील? आम्हाला सर्वांना माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा सर्वांना आणि विशेषतः प्रेषितांना काय सांगितलं की जसं तुम्ही माझ्यावरती प्रेम करता तसं तुम्ही एकमेकावरती देखील प्रेम करा. आणि याचा संदर्भ मागच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 12 वचन 30 आणि 31 प्रभूने काय म्हटलं आहे? तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आता बघा, हे जे वचन प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांनाही जी शिकवणूक दिलेली आहे त्याचा मूळ कुठे आहे, त्याचा संदर्भ आम्हाला कुठे सापडतो? तर लेविटिकस या पुस्तकामध्ये अध्याय 19 आपण आम्हाला सापडतो. आणि अध्याय 19 वचन 18 आम्हाला सांगतं, तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर, मी परमेश्वर आहे. बघा, या ठिकाणी देखील आम्हाला समजतं की हा जो विषय आहे, ही जी शिकवणूक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यानं दिली, ती शिकवणूक आपल्याला जुन्या करारामध्ये सापडते. तर अशा प्रकारचे जे संदर्भ आहेत, हे संदर्भ आम्हाला या लेवीय पुस्तकामध्ये शिकायला मिळणार आहेत. चौथा मुद्दा आहे की लेवीय पुस्तकाचं रचना कशा प्रकारे आहे, द स्ट्रक्चर ऑफ द बुक. आणि या ठिकाणी मी 3 विभागामध्ये हे लेवीय पुस्तकाचं विभाजन या ठिकाणी केलेलं आहे. पहिले 1 ते 7 जे अध्याय आहेत, 1 ते 7 अध्याय याच्यामध्ये आपण इस्रायल लोकांची जी उपासना आहे त्याच्यावरती भर केलेला आहे. आणि म्हणून याचा केंद्रबिंदू किंवा मुख्य विषय कुठला असणार आहे? द होली प्रीस्ट म्हणजे पवित्र याजक वर्ग. आणि म्हणून या ठिकाणी 1 ते 7 या अध्यायामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची अर्पणं सापडणार आहेत. एकूण 5 प्रकारची अर्पणं आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आणि हाऊ टू गिव्ह ऑफरिंग म्हणजे कसं अर्पण देवाला करायचं ह्याच्याबद्दल आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तदनंतर दुसरा जो भाग आहे अध्याय 8 पासून 17 यामध्ये याजकांची कर्तव्ये कुठली आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या कुठल्या आहेत. आता बघा, मोशेने अहरोन आणि त्याची मुलं यांना याजकपद हे त्यांना आशीर्वादित करून त्यांना अभिषिक्त केलं. आणि म्हणून या याजकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत हे आपल्याला अध्याय 8 ते अध्याय 17 आपण शिकणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपण अहरोन, त्याची मुलं यांचं बघणार आहोत. काही मुलांनी देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगले आहेत आणि त्यांनी त्यांचं कार्य, त्यांची जबाबदारी केलेली आहे. मात्र काही 2 मुलांनी देवाच्या विरुद्ध पापं केली आणि मग त्याप्रमाणे त्यांनी जबाबदारी त्यांची पाडली नाही. तदनंतर तिसरा जो भाग आहे तो तिसरा भाग अध्याय 18 पासून तर शेवटचा अध्याय 27 आहे. ह्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की पवित्र असावं, पावित्र्याने वागावं. आणि हे पावित्र्याने वागण्यासाठी आव्हान दिलेलं आहे इस्रायल लोकांना.
की तुम्ही पवित्र असा. आणि म्हणून महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी आहे की तुमचा देव जसा पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र व्हा. महत्त्वाची शिकवणूक या पुस्तकामध्ये ही आम्हाला सापडते. आता शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे पुस्तकामध्ये कोणती शिकवणूक आम्हाला सापडणार आहे. तर पहिली गोष्ट आहे की यज्ञार्पणासंबंधी मार्गदर्शक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत की अर्पण कसं करावं त्यासाठी सूचना काय आहेत त्या आपल्याला शिकायला भेटतील. त्याच्यानंतर या पुस्तकामधील जी भाषा आहे ती सर्वसामान्य माणसाला समजेल अशा साध्या भाषेमध्ये आहे. याजकांच्या सोयीसाठी काही आणखी नियम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. याजकांची इतर कामाची जबाबदारी काय आहे ते सांगण्यात आलेलं आहे. आणि शेवटी शुद्ध आणि अशुद्ध ह्या प्रकारची जी वृत्ती किंवा या प्रकारचं माणसाचं नीतीचं मूल्य आपण कसं जगावं ह्या संबंधामध्ये या गोष्टी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. प्रिय मित्रांनो, आपण अध्याय 1 पासून तर 7 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची जी अर्पणं आहेत या अर्पणावरती आता आपण सविस्तरपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहोत. उदाहरणार्थ होमार्पण, अन्नार्पण, शांतार्पण, पापार्पण आणि दोषार्पण अशा 5 प्रकारची जी अर्पणं आहेत ही अर्पणासंबंधी काय नियमावली आहे. उपासक आणि याजक ह्या दोघांची जबाबदारी काय आहे, कशा प्रकारची त्यांनी तयारी करावी ह्या संबंधी जी नियमावली आहे ही नियमावली पहिल्या 7 अध्यायामध्ये आपण सविस्तरपणे आता शिकूया. सुरुवातीला या 5ही अर्पणाविषयी नियमावली काय सांगितली जाते. तर पहिली गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे हे अर्पणाविषयी नियम सर्वप्रथम कोणाला लागू आहेत. तर इजिप्तमधून ज्या दास्यगृहातून परमेश्वर देवाने या इस्रायल लोकांना बाहेर काढलं होतं ह्या लोकांना देवाचा अनुभव आलेला आहे आणि या कृपेचा अनुभव घेतलेल्या लोकांसाठी हे जे नियम आहेत अर्पणासंबंधी हे लागू आहेत. आता हे जे नियम आहेत हे नियम केवळ देवतांना संतुष्ट करण्यासाठी आहेत का, तर नाही. देवासंबंधी जरी हे इस्रायल लोकांचं जे नातं आहे हे नातं टिकून ठेवण्यासाठी ह्या ठिकाणी हे जे नियम आहेत हे नियम नेमून दिलेले आहेत. लोकांनी देवासाठी अनावयाची दाने व अर्पणे यास कुर्बान म्हटलं आहे आणि त्याचा संदर्भ आपल्याला मागच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 7 वचन 11 आम्हाला सापडतो. या ठिकाणी बघा एक अर्पणासाठी शब्द कुर्बान हा वापरलेला आहे. तुम्ही म्हणता जर एखाद्या आपल्या बापाला अथवा आईला म्हणाल की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे. म्हणजे अर्पणासाठी कुर्बान हा शब्द हा बऱ्याच सर्रासपणे याचा वापर करण्यात आलेला आहे. अर्पणे विविध प्रकारची होती. त्यात पशु, पाळीव, किल्लारे व कळप यातून घेतलेले अर्पण हे पाहिजे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. एक महत्त्वाची शिकवणूक सर्व अर्पणासंबंधी लागू होती आणि ठेवण्यात आलेली होती आणि ती शिकवणूक म्हणजे अर्पणासाठी रानावनातले पशु नसावेत. रानामध्ये म्हणजे वाळवंटामध्ये, अरण्यामध्ये, जंगलामध्ये जे पशु सापडतील ते अर्पणासाठी आपण अर्पण करू नये. याला अत्यंत महत्त्वाची 2 कारणं या ठिकाणी सांगितले आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाची जी 2 कारणं आहेत ही समर्पक वाटत आहेत. पहिलं कारण ते काय सांगत आहेत की रानावनातले जे पशु असतात हे कोणाच्या मालकीचे नसतात. अर्पण करणाऱ्याने स्वतःच्या कल्पातून आणलेल्या पशुबरोबर त्याचा एक प्रकारचा जिव्हाळा असतो, एक प्रकारचं नातं असतं, त्याचं प्रेम असतं आणि म्हणून अर्पण करताना आपण स्वतःचं जे अर्पण आहे स्वतःच्या कल्पामधलं काय आहे ते अर्पण करावं असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. म्हणून रानावनातला पशु या ठिकाणी नसावा ही शिकवणूक लागू आहे. दुसरं कारण त्या ठिकाणी सांगतात फक्त पाळीव पशुसाठी अर्पण करणाऱ्याला प्रत्यक्ष काही मोल पडलेले असते. अर्पणासाठी काही किंमत मोजावी लागली नाही तर ते अर्पण होत नाही आणि म्हणून या ठिकाणी दाविदाला एक संदर्भ दाविदाचा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. शमूएलाच्या पहिल्या पुस्तकामध्ये अध्याय 24 वचन 24 की त्या
अर्पणाचं आपल्याला मूल्य कळलं पाहिजे आणि त्यासाठी ह्या ठिकाणी ही शिकवणूक जी आहे ही 2 कारणं ह्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आता तिसरा शेवटचा मुद्दा आहे की अर्पणं किती वेळा अर्पण करावीत याबाबत काही शिकवणुकीत आले नाही. मात्र अर्पणं ही स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने अर्पण करणं गरजेचं आहे. मात्र पहिली 3 अर्पणं जी आहेत ही स्वेच्छेची होती. पहिली 3 अर्पणं म्हणजे होमार्पण, अन्नार्पण आणि शांतार्पण ही जी 3 अर्पणं आहेत ही स्वेच्छेची होती. मात्र पापार्पण आणि दोषार्पण ही 2 अर्पणं ही सक्तीची करण्यात आलेली होती. आणि अशा प्रकारे ही अर्पणे देवाला हवी आहेत अशातला भाग नाही. म्हणजे देवाला ती खुश करण्यासाठी किंवा देवाला हवी आहेत त्यासाठी या उपासकाने अर्पण करावं अशातला भाग नाही. तर त्याद्वारे आपण स्वेच्छेने आपण देवाला अर्पण करतो आणि आपलं जे नातं आहे हे नातं आपण देवाबरोबर दृढ करीत असतो. पहिलं अर्पण आहे होमार्पण आणि याचं संदर्भ आहे लेविटिकस लेवीय पुस्तक अध्याय 1 वचन 3 ते 17 मध्ये. आता या होमार्पणासंबंधी काय सांगण्यात आलेलं आहे बघा. अर्पणाच्या यादीमध्ये होमार्पणाचा प्रथम उल्लेख आलेला आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी होमार्पण करावे अशा सूचना ह्या देण्यात आलेल्या होत्या आणि त्याचा संदर्भ अध्याय 28 मध्ये देखील तुम्हाला सापडेल. म्हणून याजकांना दिलेल्या त्या आहेत म्हणजे धर्मगुरू आहेत त्यांना या सूचना सांगण्यात आलेल्या आहे. हे संपूर्ण अर्पण होते कारण यात संपूर्ण पशुचं हवन होई. पशुचे कातडे मात्र जाळीत नसत हे याजकाला देण्यात येत असत. आणखी एक संदर्भ अध्याय 7 वचन 8 मध्ये देखील आम्हाला मिळतो. इतर प्रकारच्या अर्पणामध्ये मांसाचे काही जे भाग असतात हे खाण्यासाठी याजकांना अगर उपासकांना किंवा दोघांना मिळत असत. होमार्पणाला ह्या ठिकाणी इब्रू भाषेमध्ये ओला हा शब्द म्हटलेला आहे. आता याचा अर्थ एकमेव होऊ शकतो की ओला म्हणजे वर जाणं. म्हणजेच हे संपूर्ण अग्निज्वालाच्या धुरातून वर देवाकडे जातं आणि म्हणून जे देवाला अर्पण केलं जातं अशातला हा जो भाग आहे. हे अर्पण दोषहीन नराचे असावे. अर्पणाच्या दृष्टीने पशुतील नराचे मोल अधिक होते. शेतीच्या दृष्टीने विचार केला तर पशुतले नर सहजी खर्ची घालण्याजागे होते कारण पशुच्या माद्या दूध देतात व त्यांच्यापासून पशुची नवी पिढी जन्मास येते. जे अति उत्तम तेच देवासाठी योग्य होते. कमी प्रतीचे पशु अर्पण करणे हे अपमानास्पद होते. ते देवाला चांगलं वाटत नव्हतं आणि म्हणून कमी ज्याचं मूल्य नाही, ज्या पशुचं ज्या प्राण्याचं मूल्य नाही असं अर्पण करू नये ही शिकवणूक होती. मात्र एकंदर उपासकांच्या परिस्थितीवर अवलंबून ते असायचं आहे. म्हणजे एखादा उपासक जर गरीब असेल तर त्याच्या परिस्थितीवर ते अवलंबून आहे आणि त्या प्रकारे ते अर्पण केलं जात होतं. याचा अर्थ देवाला पशुची गरज होती असं नाही, परंतु असे निकृष्ट पशु अर्पण करण्यातून दिसणारी जी उपासकाची वृत्ती आहे ही देवाला पसंत नव्हती. म्हणजे जेव्हा आपण कमी दर्जाचं अगदी कमी किमतीचं पशु देवाला अर्पण करणार त्याद्वारे आपण देवाला खुश करणार नाही. म्हणजे जणू काही आपण एक प्रकारे देवाबरोबर खेळ खेळत आहोत, देवाबरोबर आपलं चांगलं नातं रिलेशनशिप ठेवत नाहोत अशातला भाग आहे. याद्वारे केलेल्या अर्पणात उपासकाची बेपर्वाई वृत्ती जी आहे, कृतज्ञतेचा अभाव व देवाला काहीही चालते अशा प्रकारची जी वृत्ती माणसामध्ये असते ही आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मलाकीने सुद्धा याचा निषेध केला आहे. मलाकीच्या पुस्तकामध्ये अध्याय 1 मध्ये वचन 6 ते 14 मध्ये होमार्पणासाठी दिलेल्या सूचनासंबंधी या ठिकाणी ही सविस्तर माहिती आणि विशेषतः 3 भाग या ठिकाणी सांगण्यात आले आहेत की पहिला म्हणजे गुरेढोरे, शेरडे आणि मेंढरे किंवा कळप आणि शेवटी पक्षी. अशा प्रकारचे जे भाग आहेत या होमार्पणामध्ये आपण अर्पण करावे या संबंधी सांगण्यात आलेलं आहे. आता होमार्पणा संबंधी हे अर्पण देवाला कसं तुम्ही अर्पण करावं तर या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की उपासकाने म्हणजे जो अर्पण घेऊन जाईल
त्या उपासकाने आपले पशु दर्शन मंडपाच्या दाराशी आणायचे आहे. निर्गम पुस्तकामध्ये आपण शिकून घेतलं आहे की इस्रायल लोकांनी परमेश्वरासाठी निवास मंडप किंवा दर्शन मंडप उभारला. ह्या दर्शन मंडपाच्या बाहेर आपण जे अर्पण आणायचं आहे ते आणून ठेवायचं आहे. हे दार निवास मंडपाच्या अंगणामध्ये पश्चिमेकडील टोकास होते. तेथे आत कराराचा कोश व इतर पवित्र वस्तू ठेवल्या होत्या. उपासक आपला पशु येथे आणून याजकाकडे सोपवी, मग तेथे ते अर्पण देवाला मान्य होत असे तो जाहीर करण्याचा एक लहानसा विधी होत असावा. आणि म्हणून कदाचित त्या ठिकाणी तो शब्द काही बोलत नाही, मात्र कृती तो करत असावा. आता कृती कुठली करत होता, तर जेव्हा उपासक अर्पण घेऊन येत असे तेव्हा उपासक त्या पशुवर, त्या प्राण्यावरती त्या डोक्यावरती तो आपला हात ठेवायचा. आता हात ठेवताना काही शब्द तो त्या ठिकाणी उच्चारत नाही. कदाचित हात ठेवून आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे दोन ज्या गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे की हात ठेवण्यामागे, त्या डोक्यावर हात ठेवण्यामागे त्यांचा हेतू काय असावा. तर पहिला हेतू असा सांगण्यात आलेला आहे की निवास मंडपाच्या अंगणात व बाहेर नेहमी लोकांचा गोंधळ असायचा. तेथे अनेक उपासक आपापले पशु घेऊन येत होते. उपासकाबरोबर त्यांच्या घरामधील त्यांचे कुटुंबीय देखील असायचे. म्हणजे अनेक लोकांचा मोठा घोळका त्या ठिकाणी असायचा. आणि यथावकाश याजकाचे लक्ष, म्हणजे जो पुरोहित आहे, धर्मगुरू आहे, ज्याच्याकडे आपण हे अर्पण देणार आहे, त्याचं लक्ष त्याच्याकडे गेले की नाही हे आम्हाला कदाचित ठाऊक नसणार. म्हणून उपासक त्याच्या डोक्यावरती हा हात ठेवत असे आणि या कृतीद्वारे तो त्या याजकाला सांगत असेल की हे अर्पण आहे, हे अर्पण माझं आहे. दुसरा जो हेतू दुसरं कारण सांगितण्यात आलेलं आहे की पशु त्याच्या प्रायचित्ता देखील मान्य होईल, की या पशुचं अर्पण केल्यानंतर त्याची पापं आहेत, त्याचं प्रायचित्त होत असे आणि ते देवाला मान्य होईल. यावरून प्रतिनिधी बदली म्हणून हे अर्पण असल्याचं या ठिकाणी आम्हाला दिसतं. म्हणजेच हा पशु उपासकाच्या ऐवजी अर्पण करण्यात येत होता. म्हणजे पापं केले आहेत त्या माणसाने, त्या उपासकाने, मात्र या ठिकाणी बळी जो अर्पण केला जात आहे तो बळी हा या पक्षाचा किंवा या पशुचा अर्पण केला जात होता. आणि अशा प्रकारे ही जी दोन कारणं आहेत, ही दोन कारणं या ठिकाणी सांगण्यात आलेली आहेत. पशुच्या डोक्यावर हात ठेवून अर्पण मान्य झाल्याचे जाहीर केल्यानंतर मग उरलेले जे काम आहे, हे उरलेले काम उपासक व अर्पणाची व्यवस्था पाहणारा जो याजक आहे, या याजकाने मिळून करायचं आहे. त्यात उपासकाला हे जास्त काम करावं लागत होतं. रक्त वाहून जाईल अशा प्रकारे पशुचा त्यांनी वध करावा. त्याच्यानंतर त्यांनी पशुचे जे कातडे आहेत ते कातडे काढायचं. हे कातडीनंतर त्यांनी याजकाला द्यायचं. पशुच्या शरीराचे 2 तुकडे करावे, त्यातील मलिन भाग त्याने धुवायचा. ही सर्व कामे उपासकाची होती. पशुचे रक्त घेऊन ते वेदीवर व सभोवती टाकण्याचं जे काम होतं हे याजकाचं होतं. पशुचे जीवन रक्तात असते आणि हे जीवन मरणातून अर्पण केले जात होतं. हा संदर्भ देखील लेविटिकस म्हणजे लेवी या पुस्तकामध्ये अध्याय 17 वचन 10 ते 12 आपण वाचतो. उपासकाने केलेले तुकडे याजक सरतेशेवटी त्याच्या हातून घेऊन ते वेदीवर रचून त्याचा होम करीत असे. हे संपूर्ण भस्म होईपर्यंत उपासक आपल्या कुटुंबासह त्या ठिकाणी उभा राहील ते पाहत असे. आणि म्हणून हे पहिलं जे अर्पण आहे, या पहिल्या अर्पणाला होमार्पण हे नाव या ठिकाणी उचित दिलेलं आहे. होमार्पणानंतर आपण दुसऱ्या अर्पणाकडे जात आहोत आणि ते अर्पण आहे अन्नार्पण, ज्याचे संदर्भ आपल्याला अध्याय 2 वचन 1 ते 16 आपल्याला हे सर्व वचनं आहेत. या अर्पणासंबंधी ज्या शिकवणूक आहे हे आम्हाला सापडणार आहे. या अर्पणाला नुसते देणगी किंवा मिन्ना असं म्हटलं आहे. अन्नार्पण अनेकदा इतर अर्पणाबरोबर म्हणजे विशेषतः होमार्पणाबरोबर केली जात होती. आणि त्याबद्दल गणना या पुस्तकामध्ये अध्याय 15 वचन 1 ते 16 आणि 28 अध्याय 1 ते 10 याच्यामध्ये आपल्याला संदर्भ सापडतो.
गोरगरिबासाठी होमार्पणाला पर्याय म्हणून अन्नार्पण स्वतंत्रपणे करता येईल आणि पशु अर्पण करण्यामागे जो प्रतिनिधित्वाचा अर्थ आहे तोच अन्नार्पणातही आहे. लेवीय अध्याय 2चे प्रामुख्याने 3 भाग आहेत. 2:1 ते 3 मध्ये आपण सपिटाच्या अर्पणाविषयी या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. दुसरा जो भाग आहे अध्याय 2 पासून 2 मध्ये 4 ओवीपासून तर 10 पर्यंत आपल्याला भट्टीत व तव्यावर भाजलेल्या अन्नार्पणाचं विवरण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तिसरा अध्याय 2 वचन 11 पासून तर 16 पर्यंत सर्वसामान्य सूचना या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे. अशा 3 टप्प्यामध्ये हे अर्पण या ठिकाणी आपण शिकूया. या सर्वांमध्ये पीठ व तेल जे आहे हे प्रमुख घटक सांगण्यात आलेले आहेत. धूप देवाची पवित्रता व समक्षता आणि त्याच्यावरील भक्ती निष्ठा व्यक्त करते. वेदीवर जाळावयाच्या अर्पणाच्या थोड्याशा भागात धूप हा ठेवला जात असे. जुन्या करारामध्ये तेल हे केव्हा केव्हा देवाच्या आत्म्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आपण विशेषतः जे तेल आहे हे अभिषेकासाठी खास करून जुन्या करारामध्ये जे राजे महाराजे ज्यांना जेव्हा अभिषेक दिला जाईल तेव्हा ते तेलाचा वापर त्या ठिकाणी केला जात होता. म्हणजे अभिषेक संस्काराचा जो विधी आहे त्या विधीसाठी हा तेलाचा उपयोग केला जात होता. शमूएलाचं पहिलं पुस्तक याच्यामध्ये अध्याय 16 मध्ये वचन 13 मध्ये आपल्याला हे सापडते. परंतु इथे तसा अर्थ त्याचा सांगितला नाही. तेल हे जीवनातील आनंद व आशीर्वाद याचं दर्शक आहे असं या ठिकाणी या लेवीय पुस्तकामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तेल व धूप या दोनोमुळे अर्पणाला मूल्य प्राप्त होते व अर्पणाच्या पवित्र अर्थाची जाणीव होऊन आनंदामध्ये भर पडत असे. अन्नार्पणाचा थोडासा भाग म्हणजे 1 मूठभर वेदीवर होम त्या ठिकाणी करीत असत. हिब्रू याला स्मरणार्थ वाटा म्हणत. याचा शब्दशः अर्थ स्मरण देण्यासाठी असा आहे. परंतु हे स्मरण कोण कोणाला देतो हे स्पष्ट नाही. मूठभर पिठाचा होम केल्यावर अन्नार्पणाचा उरलेला सर्व भाग मग तो नुसते पीठ असो किंवा भाकरी असो अगर विविध प्रकारच्या पोळ्या असो ते सर्व याजकाला मिळत असं. याजकाला का म्हणून दिलं जात असं? याजकाला स्वतःची जमीन नव्हती. शेती करण्यास त्याला स्वतःचे साधन नव्हते. अन्नार्पण ही त्याच्या उपजीविकेची प्रमुख साधने होती आणि म्हणूनच हे जे उरलेलं अर्पण होतं हे उरलेलं अर्पण याजकाला हे देण्यात येत असे. उरलेला भाग हा परमपवित्र होय कारण तो याजकासाठी वेगळा ठेवण्यात आलेला असे. परमपवित्र म्हणजे मंत्रतंत्राचे किंवा धार्मिक असा नाही तर वेगळे असावे म्हणून एकीकडे ठेवले जात याचा अर्थ होता. तसेच नैतिक व व्यावहारिक दृष्टिकोनातून देखील त्याचा अर्थ लावला जात असे. हे पीठ अन्न म्हणून अर्पण करण्यापूर्वी त्याचे वेगवेगळ्या प्रकारे पदार्थ करता येत असत. ते भट्टीत तसेच तव्यावर भाजून त्याच्या भाकरी करता येत. अगर कढई ते तेलावतही टाकत असत. त्यामुळे याजकाला विविध चवीचे प्रकार हे चाखावयास मिळत असत. अन्नार्पणातील काही विधी हा निषेध मानला जात होता. त्याचा संदर्भ आपण विशेषतः 11व्या वचनापासून 16व्या वचनापर्यंत आम्हाला समजेल. अन्नार्पणामध्ये खमीर किंवा मध नसावे असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र मीठ मात्र न चुकता घालायचे होते. प्रथम उपज म्हणून खमीर आणि मध देवाला अर्पण करता येईल तेव्हा हे पदार्थ अशुद्ध म्हणून निषिद्ध मानले नव्हते. पण आंबवण्याची प्रक्रिया जी आहे ही सुकर व्हावी यासाठी खमीर व मध या दोहोंचा या ठिकाणी सर्रासपणे वापर केला जात असे. म्हणून ते नाचण्याचे धोतक होते. मात्र मीठ घालावे या आज्ञेने सदर मताला पुष्टी मिळते. प्राचीन जगामध्ये पदार्थ टिकविण्यासाठी निश्चितपणे मिठाचा वापर केला जात असे. मिठाने नाचण्यास प्रतिबंध होत असे तसाच तो टिकवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता. तर अशा प्रकारे हे जे दुसरं अर्पण आहे अन्नार्पण हे अन्नार्पण याची माहिती आम्हाला या दुसऱ्या अध्यायामध्ये शिकायला मिळते. तिसरं अर्पण आहे आणि तिसरं अर्पण ते म्हणजे शांतार्पण.
आणि हे अर्पण आपल्याला अध्याय 3मध्ये वचन संख्या 1 पासून तर 17पर्यंत आपल्याला हे संदर्भ सापडतील. हिब्रू भाषेत शांतार्पण या शब्दासाठी मूळ जो शब्द आहे तो सॅलेमिम हा असा आहे. सॅलेम म्हणजे संपूर्ण, पूर्ण अशा प्रकारचा आहे. या शब्दाचा संबंध शालोम या शब्दाशी आहे. शालोम म्हणजे पूर्णता, कल्याण किंवा आपण आपल्या भाषेमध्ये त्याला शांती असं म्हणतो. या अर्पणाचा नक्की अर्थ आपणास सांगता येत नाही. शांती ठेवणे, स्थापन करणे म्हणजे उपासक व देव यांच्यातील संबंध चांगले ठेवणे हा अर्पणाचा हेतू असल्याचे आम्हाला कुठेतरी समजतं. शांतार्पण आणावयाची वैयक्तिक कारणं काय आहेत, तर ती कारणं अध्याय 7मध्ये वचन 11 ते 18मध्ये दिलेली आहेत की देवाची उपकार करणे, स्तुती करणं, नवस फेडणं, स्वेच्छेने अर्पण आणावयाचा कोणताही प्रसंग जर असेल याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सर्वांसाठी सार्वजनिकरित्या अर्पण करण्यामागे पुढील काही कारणं या ठिकाणी सांगण्यात आली होती. पहिलं कारण ते सांगितलं आलं आहे की करार नव्याने करणं, पुन्हा करणं, राजाची नेमणूक करणं दुसरं कारण. तिसरं कारण मंदिराचे समर्पण करणं. या अध्यायाची प्रमुख 3 भाग आहेत. 1 गुरेढोरे, 2 मेंढरे आणि 3 बकरे. हा विधी करण्याची रीत होमार्पणाच्या रीतीसारखी होती. होमार्पण ही अर्पणे यातील फरक येणे याप्रमाणे. यासाठी नर व मादी यापैकी कोणताही दोषहीन पशु अर्पण करण्यात येत असे. दुसरे कारण पशुच्या चरबीयुक्त भागाचे वेदीवर हवन करण्यात येत असे. म्हणजे चरबी, गुर्दे, काळजावरील पडदा, चरबीदार शेपूट पशुच्या मांसाचे 2 भाग करण्यात येत असत. एक भाग याजकाला तर दुसरा जो भाग आहे हा दुसरा भाग उपासकाला व त्याच्या घरचे जे लोक आहेत त्यांना मिळत असत. याजकाला पशुचे हूर व उजवी मांडी मिळत असत. उदाहरणार्थ अध्याय 7मध्ये वचन 28 ते 34मध्ये आपल्याला हे संदर्भ आहे. इतर भाग हे जो उपासक आहे, अर्पण करणारा व्यक्ती आहे त्याला मिळत होते. शांतार्पणातून याजकांना आहारात भरपूर प्रोटीन्स याचा पुरवठा होत असे. या मेजवानीत आप्तेष्ट सहभागी होत असत आणि त्याचा संदर्भ अनुवाद या पुस्तकामध्ये अध्याय 12मध्ये वचन 7, वचन 12 आणि वचन 19मध्ये आम्हाला सापडतो. शांतार्पण अर्पणानंतर सर्वांनी मिळून भोजन करायचं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या अर्पणात पक्षी अर्पण करण्याचा पर्याय ठेवला नसावा, कारण घरच्या लोकांसहित भोजन करण्यास पुरेसा असा मोठा पक्षी इस्रायल लोकांना माहीत नसावा. शांतार्पण देण्याची कुवत असलेल्यांना समाजातील इतरांनी केलेल्या अर्पणात सहभागी करून घेणं, त्यांना भोजनाचे आमंत्रण देत चरबी खाऊ नये, तिचा देवासाठी होम करायचा होता. त्याचे योग्य कारण या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलेले नाही, मात्र रक्त न खाण्याचे कारण या ठिकाणी देण्यात आलेले आहे. चरबी हे जे उत्तम व पौष्टिक आहे त्याचं प्रतीक आहे असं आपण बायबलमध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये एक संदर्भ आहे अध्याय 45मध्ये. तर अशा प्रकारे हे तिसरं अर्पण आहे शांतार्पण. या शांतार्पणाबद्दल आपण ही माहिती शिकून घेतलेली आहे. चौथं अर्पण आपण शिकत आहोत आणि ते म्हणजे पापार्पण. आता पापार्पणाबद्दल माहिती आपल्याला अध्याय 4मध्ये वचन 1 ते 5 आणि वचन 13 मध्ये आम्हाला सापडते. पापार्पण व दोषार्पण ही 2 अशी अर्पणं आहेत की पहिल्या 3 अर्पणावरून वेगळी आहेत. आणि मी तुम्हाला त्याचा संदर्भ देखील सांगितला की पापार्पण आणि दोषार्पण ही सक्तीची होती, ती अर्पण करणं गरजेचं आहे असं शिकवणूक या इस्रायल लोकांना देण्यात आलेली होती. उपासकांच्या दृष्टीने पूर्वी सांगितलेली अर्पणे ही इच्छिक स्वरूपाची होती, परंतु पापार्पण व दोषार्पण विशिष्ट परिस्थितीमध्ये आणणे हे सक्तीचे होते. अर्पणातील रक्त, सिंचनाचे स्थळ कोणते असावे ते अध्याय 4मध्ये विस्तृतपणे आम्हाला सांगण्यात आलेले आहे. जर पापाचा दोष प्रमुख याजकावर असेल, म्हणजे पाप याजकांच्या द्वारे त्याचा दोष त्याच्याकडे जात असेल किंवा लोकावर जात असेल,
तर ते रक्त दर्शन मंडपाच्या आत असलेल्या पवित्र स्थानी त्यांनी शिंपडायचं आहे. अध्याय 3मध्ये वचन 12 पण सांगत आहेत आम्हाला आणि अध्याय 13मध्ये वचन 21 देखील याचा संदर्भ देत आहे. एखाद्या अधिपतीवर पापाचा दोष असेल, एखाद्या व्यक्तीवरती, मोठ्या व्यक्तीवरती त्याचा दोष असेल किंवा सामान्य माणूस दोषी असेल, तर ते रक्त दर्शन मंडपाच्या बाहेर असलेल्या यज्ञार्पणाच्या मुख्य वेदीवर त्यांनी शिंपडायचं आहे. या वचनातून अजाणतेपणी घडलेल्या पापांची काही उदाहरणे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ही पापे घडल्याबद्दल स्वतःला दोषी समजून त्याच्या निवारणार्थ कोणी हे अर्पण आणीत असे. शेवटी अध्याय 5मध्ये वचन 5 ते 13मध्ये पर्यायी अर्पणाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे अगदी गरीबातील गरीब लोक जे असतात त्यांना देखील पापार्पणाने दोष निवारण करून घेण्यात त्यांना प्राप्त होत असे. आता पापार्पणाचा मुख्य हेतू काय आहे? चुकून कोणाकडून पाप घडले तर काय? आणि म्हणून वरील 2 वचनात महत्त्वाचे 2 शब्द आहेत. अध्याय 4मध्ये वचन 1 आणि 2 याच्यामध्ये त्याचा अर्थ सांगण्यात आलेला आहे की पाप या शब्दाचा अर्थ नेम चुकणं, चूक करणे असा आहे. दुसरा शब्द बिसेगागा म्हणजे चुकून केलेले पाप, हा शब्द मेंढराप्रमाणे भटकत जाणे असा होतो. म्हणजे पाप केलेली व्यक्ती ही भरकटत आहे, भटकत आहे अशा प्रकारचा या ठिकाणी केलेला आहे. हे अर्पण शुद्ध होण्यासाठी करावयाचे होते. उदाहरणार्थ एखादा मनुष्य विधीनुसार अशुद्ध असेल पण कोणत्याही अर्थाने पापी नसेल तर त्याची शुद्धी होण्यासाठी हे पापार्पण त्या ठिकाणी सांगण्यात आलेले होते. उदाहरणार्थ प्रसूत झाल्यानंतर वावयाची त्या स्त्रीची शुद्धी, एखाद्याला काही कातडीचा रोग झाला असेल तर त्यासाठी किंवा एखादा शारीरिक स्रावाच्या दोषाने अशुद्ध झाला तर त्यासाठी अर्पण केलं जात होतं. आता पापार्पणामध्ये महत्त्वाचे जे 4 घटक आहेत की प्रमुख याजकासाठी जर त्यांच्या पापासाठी जर अर्पण केलं जात असेल तर त्यासाठी काय करावं लागेल. आणि म्हणून अध्याय 4मध्ये वचन संख्या 3 ते 12मध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रमुख याजकाने पाप केले की त्याचा दोष सर्वच लोक आहेत त्यांना लागत होता. त्याचे हे कार्य फार गंभीर स्वरूपाचे होते. म्हणून त्याच्या पापासाठी करावयाचे शुद्धीकरणाचे अर्पण हे सर्वात महागडे असायचे. एक दोषहीन गोहा हे होते. तो देवाच्या समक्षतेत आणि त्याच्या पवित्र स्थानी राहून सेवा करीत असे. त्यामुळे त्याच्या पापाने खुद्द देवाचे निवासस्थानही भ्रष्ट होत असे. आता पाप जर सर्व मंडळीच्या पापासाठी असेल, म्हणजे अध्याय 4मध्ये वचन 13 तर 21मध्ये काय सांगण्यात आलं आहे, सर्व मंडळीत 2 महत्त्वाचे शब्द प्रयोग होते. पहिला वडिलांचा प्रतिनिधी म्हणून समूह, हे समाजाचे सामाजिक किंवा न्यायी नेते होते. दुसरा एकत्र आलेला समाज मंडळी असा आहे. एखादे पाप घडले किंवा ते कालांतराने उघडकीस आले आणि सर्व उपासकांना त्याची जाणीव होऊ लागली तर सर्वांना अपराधी वाटू लागते. अशावेळी त्यांनी हे पापार्पण करणं गरजेचं होतं. तिसरा भाग आहे एखाद्या अधिपतीच्या पापासाठी जर असेल, म्हणजे एखादी प्रतिष्ठित व्यक्तीसाठी जर असेल. अध्याय 4मध्ये वचन 22-26मध्ये सांगण्यात आलेलं आहे. इस्रायल लोकांना राजा मिळवण्यापूर्वी त्यांच्यामध्ये जे अधिकारी होते त्यांचा उल्लेख सामान्यतः अधिपती अशा नावाने केला जात असे. हे कुळाचे व वंशाचे प्रमुख होते. हे मोठ्या प्रतिष्ठेचे व जबाबदारीचे पद होते. त्यांच्या अधिकाराची प्रतिष्ठा राखण्यासाठी कडक नियम केलेले होते. आणि त्या संदर्भामध्ये निर्गम पुस्तकामध्ये 22व्या अध्यायात 28 वचन आपल्याला सांगते. आणि या बाबतीत त्याने दोषहीन बकरा अर्पणासाठी आणायचा होता असं सांगण्यात आलेलं आहे. शेवटी सर्वसामान्य लोकांच्या पापांसाठी जर हे अर्पण असेल त्यासाठी काय करावं. अध्याय 4 वचन 27 तर अध्याय 5 वचन 13पर्यंत या बाबतीत दोषहीन बकरी किंवा कोकरातील मादी हे अर्पण नेमलं जात होतं. अगदी गरीब लोकांनी पक्षाची पिल्ले अगर सपीट पापार्पण म्हणून द्यावे हे मान्य होते. सर्वसामान्य लोकांनी आणलेल्या पापार्पणातील पशुपक्षी यांचे मांस फक्त याजकांनी खायचं होतं. या अर्पणाने
त्याची मांसाची जी गरज होती ती भागत असे, अंडारपणाने त्यांना भाकर मिळत असे. म्हणून होशे संदेष्टाने सांगितलं आहे की त्याच्या काळातील याजक लोकांच्या पापावर पोसत होते. असं एक संदर्भ होशे या पुस्तकामध्ये अध्याय 4 वचन 8 आम्हाला सांगत आहे. शेवटचं पाप आहे आणि ते म्हणजे दोषार्पण. अध्याय 5 वचन 14 तर अध्याय 6 वचन 7 या अर्पणाला आरसम हे नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. परंपरेने अनेक अनुवादामध्ये याला दोषार्पण असं म्हटलं आहे. या अर्पणात भरपाई करून देणे हा भाग आहे. भौतिक वस्तूची देखभाल करण्यास आपण जेव्हा चुकतो, मालमत्तेची अफरातफर करणे, या कारणाने द्यावी लागणारी भरपाई हेच यात वेगळेपणा आहे. म्हणून काही अभ्यासक याला भरपाईचे अर्पण ह्या नावाने देखील ते नाव त्यांनी दिलेलं आहे. येथे पापाला महाल हा इब्रू शब्द वापरण्यात आलेला आहे. याचा अनुवाद विश्वासघात असा केला आहे. आणि म्हणून अध्याय 5 वचन 15 आणि अध्याय 6 वचन 2 आम्हाला तसा संदर्भ देतो. विश्वासघात हा अर्थ सरळ आहे. यात अपराध्याने याजक अगर त्याचे शेजारी यांच्याशी खोटेपणाचे वर्तन केले तर तो दोषी ठरतो. आणि म्हणून या ठिकाणी 3 प्रकारच्या अपराधांचा उल्लेख या पापामध्ये करण्यात आलेला आहे. पहिला जो उल्लेख आहे ते पाप म्हणजे पवित्र वस्तूच्या बाबत आपण अपराध केला असेल. संदर्भ आपण अध्याय 5 वचन संख्या 14 ते 16. आता इथे पवित्र वस्तू म्हणजे देवासाठी ज्या वेगळ्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत, त्या वस्तू जर चोरीला गेल्या असतील, नेल्या असतील, त्या वस्तूसंबंधी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की या अर्पणामधून याजकांना मिळणारे अन्न म्हणजे याजकाचे अन्न घेऊन खाणं, तसेच याजकांची घरेदारे, इतर मालमत्ता आणि त्यांना मिळणारा दशांश हा जो आहे या सर्वांचा समावेश होता. म्हणजे अशा प्रकारची जर पापं आपण केली असतील, याजकांच्या काही गोष्टी आपण जर घेतल्या असतील, ती पापं जर आपण केली असतील तर हे पाप या ठिकाणी लागू होईल. यासाठी दोषहीन मेंढा अर्पण करावयाचा होता. आणि याशिवाय ज्या वस्तूच्या बाबतीत अफरातफर केली असेल त्याचे मोल अधिक व त्या मोलाचा 5वा हिस्सा एवढी रक्कम भरून द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण त्याची भरपाई करावी असं पहिल्या या भागामध्ये सांगण्यात आलेलं आहे की पवित्र वस्तू जर आपण चोरीला नेली असेल तर अशा प्रकारे आपण त्याची भरपाई करावी. आता दुसरा जो अपराध असेल तो दुसऱ्या अपराधांचा उल्लेख अध्याय 5 वचन 17 ते 19 या ठिकाणी पवित्र स्थान, पवित्र वस्तू आणि पवित्र व्यक्ती यांच्या संबंधात केलेला कोणताही अपराध म्हणजेच दुसऱ्या अपराधांचा पाप असा होतो. येथे संबंधित व्यक्तीला याची जाणीव नसते तरी त्याला आपण दोषी आहोत असं वाटत असतं. म्हणून हे दुसरं पाप या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तिसऱ्या प्रकारचा जो अपराध आहे ते म्हणजे अध्याय 6 वचन 1 ते 7 पवित्र वस्तू संबंधीचा नाही, म्हणजे कुठल्याही देवदेवतांच्या वस्तू संबंधी नाही, तर सर्वसाधारण मानवी नात्यासंबंधीचे अपराध आहेत. यात लोकांच्या मध्ये मालमत्ता, जमीन जुमला वगैरे करून जमीन जुमलावरून होणाऱ्या विश्वासघाताचा संबंध आहे. उदाहरणार्थ विश्वासाने ठेवलेली ठेव परत न करणे, चोरी करणे, जुलूम करणे, कोणाची हरवलेली वस्तू सापडल्यास ती स्वतःस अडप करणे, खोटे बोलणे, अशा प्रकारचे जे अपराध आहेत हे अपराध या शेवटच्या पापामध्ये येत असतात. आणि म्हणून याला दोषार्पण हे नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी एकूण 5 प्रकारची ही अर्पणं शिकून घेतलेली आहेत. होमार्पण, अन्नार्पण, शांतार्पण, पापार्पण आणि दोषार्पण अशा प्रकारची ही 7 अर्पणं आपण शिकून घेतल्यानंतर पुढील भागाकडे आपण जायच्या अगोदर ह्या 5ही अर्पणापैकी कुठलं तरी एखादं अर्पण तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी निवडायचं आहे आणि त्याच्यावरती तुमचे विचार तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहेत. प्रिय मित्रांनो, आपण लेवीय पुस्तकातील पहिले 7 अध्याय आणि विशेषतः वेगवेगळ्या अर्पणाविषयी आपण आतापर्यंत शिकून घेतलेला आहे. आता लेवीय पुस्तकातील उर्वरित जो भाग आहे
विशेषतः अध्याय 8 तर अध्याय 27पर्यंत याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे जे भाग आहेत ते थोडक्यामध्ये मी तुमच्यासमोर या ठिकाणी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेषतः अध्याय 8 आणि अध्याय 10 जे आहेत याच्यामध्ये याजकपद हे कशाप्रकारे उदयास आलं, दी ओरिजिन ऑफ इस्रायल प्रीस्टहूड याचा आपण विशेषतः अभ्यास करीत आहोत. आणि त्याच्यामध्ये मोशेने अहरोन आणि त्याची मुलं यांना अभिषिक्त केलं याजक म्हणून. विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट जबाबदारी त्यांच्यावरती सोपवलेली होती. आणि म्हणून या एकूण 3 अध्यायामध्ये आम्हा प्रत्येकाला धर्मगुरुपद किंवा याजकपद नक्की काय आहे आणि त्यांची जबाबदारी काय असायला हवी आहे, विशेषतः इस्रायल लोकांसाठी याबद्दल अतिशय सुंदर माहिती देण्यात आलेली आहे. याजकपदाचा विधी किंवा आपण ज्याला पुरोहित किंवा धर्मगुरू म्हणतो हा अचानक कुठून तरी आकाशामधून आलेला नाही, तर त्या काळातील धार्मिक रीती परंपरेनुसार हे जे धर्मगुरुपद आहे, याजकपद आहे, हे दिलं गेलं जात होतं. त्यामुळे ज्या गोष्टी देवाच्या दृष्टीने चांगल्या होत्या, थिंग्स बिलॉंग टू गॉड अँड थिंग्स बिलॉंग टू द ह्युमन बिईंग. आणि म्हणून याची जी विशेषतः यांच्यामधला जो फरक आहे अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. अहरोनाचे 2 मुलगा जी आहेत, विशेषतः नादाब आणि अबीहू, या 2 मुलांना मरण आलं. आणि त्याबद्दल देखील या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की नादाब आणि अबीहू यांची पातकं कुठली होती की आणि पाप कुठलं केलं होतं, तर त्यांनी अग्नी घेतला आणि अग्नीवर धूप घालून तो शस्त्र आणि अग्नी परमेश्वरावरती नेला. आता जे गोष्ट परमेश्वर देवाने त्यांना सांगितली होती ती करू नका, ती गोष्ट या दोघांनी केली होती. म्हणजे अग्नी घेऊन त्याच्यामध्ये धूप घातला आणि ती परमेश्वरासमोर त्यांनी नेली. आणि म्हणून हे पाप त्यांचं होतं आणि त्या अग्नीमध्ये हे मरून गेले. याजकांना तेलाने अभिषिक्त केलं जात असे. नंतर तेलाने राजांना अभिषेक जो विधी आहे हा विधी देण्यात येऊ लागला. त्यामुळे त्यांना देवाचा अभिषिक्त असे म्हटलं जात आहे. द सुप्रीम अनॉइंटेड म्हणजे सर्वोच्च अभिषिक्त अशी व्यक्ती म्हणजे आहे ती नवीन करारामध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि याची आपल्याला माहिती विशेषतः इब्रू लोकांचं जे पत्र आहे या पत्रामध्ये आम्हाला भेटते की जीसस इज अ हायेस्ट अँड अनॉइंटेड वन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, धर्मगुरुपद किंवा याजकपद, पुरोहित ही देवाने मानवाला दिलेली दानं आहेत आणि ज्याद्वारे दे रिप्रेझेंट पीपल टू गॉड अँड गॉड टू पीपल. जणू काही देवाकडून ते मानवाकडे संदेश घेऊन येतात आणि मानवाचा संदेश ते देवाकडे घेऊन जात असतात. अध्याय 11 आणि अध्याय 15 याच्यामध्ये आपण रिच्युअल प्युरिटी म्हणजे उपासनेसंबंधी आपण कशाप्रकारे शुद्ध असणं गरजेचं आहे याबद्दल अतिशय सुंदर माहिती देण्यात आलेली आहे. आणि अशुद्धतेची बाधा कशाप्रकारे होईल यापासून आपण प्रत्येकाने विशेषतः इस्रायल लोकांनी अलिप्त राहावं या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे. की बऱ्याच वेळा आपण एखाद्या अशुद्ध व्यक्तीला जर स्पर्श केला, अशुद्ध वस्तूला स्पर्श केला तर त्याची आपल्याला लागण होईल, बाधा होईल. आणि म्हणून अशा सर्व अशुद्धतेपासून इस्रायलाने विशेषतः याजक वर्गाने दूर राहावं. म्हणून या 11 अध्यायापासून तर 15व्या अध्यायापर्यंत आपणास माहिती पुरवण्यात आलेली आहे. तदनंतर अध्याय 18 ते अध्याय 20 हे जे अध्याय आहेत हे आपल्याला पावित्र्याबद्दल माहिती देत आहेत. कनानी लोकांपेक्षा इस्रायल लोक ही वेगळी होते. देवांचा त्यांच्यासाठी हेतू देखील हा वेगळा असावा. आणि म्हणून अध्याय 17 पासून तर हे अध्याय सर्व जे 20पर्यंत आहेत ह्यामध्ये आपल्याला विशेषतः पावित्र्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती ही देण्यात आलेली आहे. अध्याय 21 ते अध्याय 22
ह्या 3 आणखी अध्यायामध्ये आपल्याला याजकाला आवश्यक शिक्षण काय आहे आणि काय त्यांना शिक्षणाची गरज आहे ह्याबद्दल माहिती पुरवलेली आहे. द होलीनेस रिक्वायर ऑफ प्रीस्टहूड म्हणजे याजकपद हे पावित्र्यामध्ये टिकून ठेवण्यासाठी त्यांनी काय करावं. विशेषतः दे आर कॉन्सेक्रेटेड टू द सर्व्हिस ऑफ द लॉर्ड. त्यांना अभिषिक्त केलेलं आहे की देवाची जी लोकं आहेत त्या देवाच्या लोकांना त्यांची सेवा द्यायची आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये काही त्यांना नियमावली दिलेल्या आहेत की कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही कराव्या आणि कुठल्या गोष्टी तुम्ही करू नये याचं सविस्तर वर्णन जे आहे हे वर्णन आपण अध्याय 21 पासून तर अध्याय 22 पर्यंत या ठिकाणी करू शकतो. अध्याय 23 मध्ये आपल्याला इस्रायल लोकांनी साजरे केणारे जे ॲन्युअल फीस्ट आहेत, वार्षिक सण सोहळे आहेत त्याबद्दल माहिती मिळत आहे. आणि हे जे 7 ॲन्युअल फीस्ट आहेत ते साजरे करण्याचा त्यांचा हेतू काय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सण साजरे करण्यामागे इस्रायल लोकांना त्यांची आयडेंटिटी म्हणजे ते कोण आहेत हे माहिती असतं आणि देव त्यांच्यासाठी कोण आहे. ज्या देवाने त्यांना दास्यगृहामधून बाहेर काढलेला आहे तो देव त्यांच्यासाठी कोण आहे आणि म्हणून हा हेतू एकमेव त्यांचा असतो आणि त्यासाठी हे सण सोहळे हे साजरे करीत असतात. हे 7 जे सण सोहळे आहेत विशेषतः वल्हांडण सण आणि बेखमीर भाकरीचा सण याच्याबद्दल आपण माहिती निर्गमच्या पुस्तकामध्ये थोडीशी मिळवून घेतलेली आहे. विशेषतः हे जे वल्हांडण सण आणि बेखमीर भाकरीचा सण असतो हा 7 वीक म्हणजे 7 आठवड्यापर्यंत चालणारा हा सण असतो. आणि याद्वारे सिनाय पर्वतावरती जी घटना झाली आहे त्याची एक जणू काही त्यांना एक आठवण करून दिली जात असते. तदनंतर हंगामातील पहिलं फळ त्याचा सण, शेतातील भाताचा सण ज्याला आपण पेंटेकॉस्ट म्हणतो, पुरीमचा सण, तदनंतर योम किपूर, फीस्ट ऑफ द अटॉइनमेंट आणि शेवटी निवास मंडप किंवा मांडवाचा सण. ह्या मांडवाचा सण आपल्याला एक प्रकारची आठवण करून देते की ते अरण्यामध्ये असताना कशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचं जीवन होतं त्याची एक आठवण या ठिकाणी ते साजरी करीत असतात. आणि अशा प्रकारे हे जे 7 सण आहेत हे 7 सण हे इस्रायल लोक साजरी करीत असत. आणि शेवटी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो अध्याय 26 आणि 27 या ठिकाणी मोशे इस्रायल लोकांना विश्वासू राहण्याचं एक आमंत्रण देतो किंवा आव्हान देतो. जर आपण विश्वासू राहिलास तर देव आम्हाला आशीर्वाद देईल, परंतु जर आपण विश्वासूपणा किंवा प्रामाणिक राहिलं नाही तर आपल्याला त्याबद्दल शिक्षा दिली जाईल. याबद्दलची जी माहिती आहे ही उर्वरित शेवटच्या 2 अध्यायामध्ये आम्हाला मिळत आहे. आणि अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण हे लेवीय पुस्तक आहे हे लेवीय पुस्तक या ठिकाणी शिकून घेतलेलं आहे. तुमच्या होमवर्कसाठी अभ्यासासाठी मी तुमच्यासमोर 2 प्रश्न ठेवत आहे आणि माझी विनंती आहे की या 2 प्रश्नावरती तुम्ही थोडंसं मनन करा, चिंतन करा आणि या प्रश्नाची उत्तरं तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न आहे, जुन्या करारातील अभिषिक्त याजक वर्ग व आजच्या आधुनिक युगातील याजक म्हणजे धर्मगुरू याबाबत तुमचे विचार तुम्ही लिहायचे आहेत. दुसरा प्रश्न आहे, इस्रायली लोक सण साजरे करताना देवाने त्यांच्यासाठी काय काय केले त्याचे स्मरण ते करीत आहेत. आजच्या परिस्थितीत लोक सण साजरे करतात त्याबद्दल तुम्ही तुमचे विचार व्यक्त करा.